नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता सकाळचे वाजलेले तर 9:30 आणि मी घेते चहा. माझं म्हणजे आवरणं चालू आहे. मला जायचं आहे एका ठिकाणी लोणीमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये माझं काम आहे थोडंसं, तिकडे जायचं आहे. आणि साहेबांना पण आज म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे त्यांचं पण ते मला ड्रॉप करतील आणि मग ते त्यांचं काम उरकतील आणि मी जाऊन मग माझी जी कामं आहेत ती उरकून मग एक दुपारपर्यंत येईल घरी. त्यासाठी म्हटलं आज एखादा व्हिडिओ तरी बनवावा जाताना. आणि ते मी घेते चहा. जसं आवरले माझं थोडंसं आणि मग पूर्ण रेडी झाल्यानंतर मग मी निघेन लोणीत जाण्यासाठी. तर आता मी रेडी झाली आहे आणि कशी दिसते मी सांगावं जरा, कशी दिसते. मला सोडायला या लवकर, चला. कशी दिसते? अतिउत्तम, सुंदर. सगळ्यांना यांचे कॉम्प्लिमेंट माहिती आहे. दरवेळी जर काहीतरी चांगले शब्द सुचवावे माणसानी. बट ठीक आहे, जाऊ दे, चला मला या सोडवायला. आणि मी झाली अशी रेडी. आता चला तर जाऊयात, निघूयात आपण. आता मला सोडतील साहेब, मग नंतर मी माझं काम उरकून येईल घरी. वांगे वगैरे कसे आहेत? वांग कसे आहे? होय. तर आता मी आज इथे डाळ बट्टी बनवते, म्हणजे वरण बट्टी. आणि त्यासाठी ना मी इथे हे घेतलंय, या वाटीने ना 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतलाय. म्हणजे आता जर तसं खऱ्या पद्धतीने पाहायला गेलं तर गव्हाचं पीठच दाटसर थोडंसं दळून मग त्याचं पण आता ते तेवढा वेळ नाही आपल्याकडे, त्यामुळं त्याला हा ऑप्शन आहे की आपण गव्हाचं पीठ आपलं जे प्लेन आहे रोजच्या चपातीचं ते घ्यायचं आणि त्यामध्ये असा बारीक रवा मिक्स करायचा. मी 3 वाटी इथे या वाटीने गव्हाचं पीठ घेतलंय आणि आता 1 वाटी त्यात हा रवा मिक्स करते. आता रवा मिक्स केला आणि त्यात ना थोडस आपलं गावरान तूप टाकायचं. तुपाने लय छान टेस्टी. एक चम्मच टाकायचा. आणि थोडीशी हळद टाकायची, अशी थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे आपल्याला जसं टाकायचं तसं टाकायचं बस. आणि थोडस म्हणजे 1 चम्मच 2 चम्मच हे टाकायचं, काय दही टाकायचं. आणि आता हे सगळं टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडस खायचं सोडा टाकायचा. आपण सोडा टाकून घ्यायचा आणि आता ना पाणी अगोदर हे सगळं मिक्स करून नाही का घ्यायचं व्यवस्थित. हे सगळं असं चोळून मिक्स करून घ्यायचं आणि जसं पाणी लागेल तसं थोडं पाणी टाकत एकदम असं आपल्याला घट्ट ह्याचा गोळा बनवायचा. अजिबात मऊ नाही बनवायचं, घट्ट गोळा बनवायचा. तर चला आता मी बनवते.
गोळा आपल्याला करताना कसं करायचं माहितीये का, की याची जी आतमधली बाजू असते ना, म्हणजे खूपच एकदम असा गुळगुळीत गोळा नाही करायचा त्याचा, म्हणजे थोडंसं ओबड धोबड ठेवायचं, म्हणजे ते पूर्ण आतपर्यंत नाही का शिजलं जाईल व्यवस्थित. त्यामुळं आणि आता मी एक गोळा बनवला असा, आणि पीठ एकदम असं नाही का कणिक एकदम घट्ट बनवायचं आपल्याला, जसं शंकरपाळ्यांचं पीठ वगैरे बनवतो तसं. आणि हे पण फक्त आतल्या साईडने असं थोडंसं हे करायचं फोल्ड, आणि मग नंतर असं गोळा बनवायचा. गरम करायला ठेवले, गोळी त्यामध्ये सोडायचा. आता हे बघा, हे सगळे शिजलेत नाही का, म्हणजे उकळलेत बरोबर, त्यामुळे ते सगळे गोळे आपोआप वरती निघून आले. आणि आता आपण एक त्यातला गोळा काढून त्यामध्ये चाकू असं टाकून सुरी टाकून बघूयात, म्हणजे ते पूर्ण आतपर्यंत शिजले का नाही समजेल आपल्याला. सुरीला अजिबात पीठ वगैरे काही लागलेलं नाही, त्यामुळे एकदम मस्त शिजले. आता काढून घेऊया आणि थोडा वेळ गार करायला ठेवूयात. काढून ठेवताय का तुम्ही? शेफ करतायत. मस्त असे याला आपण कोणत्या पण शेप मध्ये कट करता येतं. तर हे साहेबांनी कट करून दिलंय मला, असं ब्रेड नाही का, ब्रेड स्लाइस सारखं करून कट केलंय. आणि आता हे कट केलेलं एकदम ते पण टाकले, डीप फ्राय करणे का उसको, डीप फ्राय बोलते. आणि ते खायचं कसं आहे, आता ह्याला असं याचा भुगा करायचा, ह्याचा भुगा असा करायचा.
हा डाळ बाटी आपली रेडी आहे खाण्याचं.